तुमची पण कुंभ रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुंभ राशीच्या मंडळींनो, या पार पडलेल्या गुरुपौर्णिमेनंतर जी गुरुपौर्णिमा मंगळवारी संध्याकाळी 6:18 सुरू होऊन बुधवारी रात्री 8:04 समाप्त झाले, जेव्हा संपूर्ण भारतभरात गुरुपौर्णिमेचा मांगल्य सण साजरा झाला, तेव्हा आकाशातील ग्रह नक्षत्राची एक अशी गजब व दुर्मिळ रचना जुळून येणारे, जे गेले 11 वर्षात कधीही पाहिली नसेल. हा दिवस केवळ नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका अकल्पनीय वादळाची चाहूल ठरणार आहे. या काळात स्वयं भगवान भोलेनाथाची एक अशी गुप्त शक्ती तुमच्या अवतीभोवती संचार करणार, ज्याचा तुम्हाला क्षणोक्षणी अनुभव येईल. पण सावधान, ही शक्ती एकतर तुम्हाला शून्यातून राजा बनवू शकते, किंवा तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटात ढकलू शकते. त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुम्ही गेल्या काही काळापासून ज्या मानसिक त्रास किंवा आर्थिक अस्थिरतेचा सामना करत होतात, त्या सर्व वेदनांचा आणि कष्टाचा आता गुरुपौर्णिमेनंतर शेवट होण्याची वेळ आली आहे. कारण या शुभमुहूर्ताच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यात अशा 3 भयंकर मोठ्या वादळाच्या बातम्या येऊन धडकणार आहेत, ज्यांनी केवळ तुमची घरच नाही तर संपूर्ण समाज थक्क होईल. लोक तुमच्या नशिबाचं कौतुक करताना थकून जातील. पण या बातमीच्या मागे दडलं हे रहस्य काय आहे, आणि तुमच्या जीवनाचे चक्र अचानक 180 अंशात कसं फिरणार, हे जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. म्हणून व्हिडिओच्या शेवटच्या मिनिटापर्यंत प्रत्येक माहिती तुमच्या जीवनासाठी मोलाचा दगड ठरेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनं, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मेष राशीच्या मंडळीनं, लक्षात ठेवा, नशीब जेव्हा दार ठोकवतं ना, तेव्हा ते फार काळ वाट पाहत नाही. तुमची छोटीशी चूक या सुवर्ण संधीला तुमच्या हातातून निसटून नेऊ शकते. या व्हिडिओमध्ये केवळ तुमचे यशाचे मार्ग सांगितले नाही, तर अशा काही धोक्याचे सावलेत आणि सावधगिरीची सूचना दिली आहे, जे ऐकल्याशिवाय तुम्ही पुढचं पाऊल टाकलं तर मोठं नुकसान तुम्हाला सोसावं लागेल. भोलेनाथाचा हा संकेत तुमच्यासाठी वरदान आहे की परीक्षा, हे सर्व रहस्य आता समोर येणार आहे. जर तुम्हाला तुमचं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल आणि येणाऱ्या 7 दिवसात होणाऱ्या बदलाचे साक्षीदार व्हायचं असेल तर हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप करू नका. तर कुंभ राशीच्या मंडळीनं, गुरुपौर्णिमेच्या अत्यंत पवित्र आणि मांगलिक काळानंतर, जो मंगळवारी संध्याकाळी 6:18 सुरू होऊन बुधवारी रात्री 8:04 समाप्त झाला आहे, आकाशातील ग्रह नक्षत्राची एक अशी अजब स्थिती जुळून येते, जी गेल्या 11 वर्षात कधीही पाहिली नव्हती. गुरुपौर्णिमेच्या काळात जेव्हा तुम्ही नवीन प्रवासाचे स्वागत कराल, तेव्हा देव आदिनाथ, आदिदेव, महादेव, स्वयं भगवान भोलेनाथाची एक गुप्त आणि शक्तिशाली ऊर्जा तुमच्या राशीवर थेट अभिषेक करणार आहे. हा केवळ पर्व काळ नाही, तर तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजाची किल्ली आहे. याच गुरुपौर्णिमेनंतर होणारा हा ग्रहाचा महायोग तुमच्या आयुष्यात अशा बदलाची नांदी ठरेल, ज्याची कधी कल्पनाही केली नसेल. हा काळ तुमच्या आयुष्याला कोणत्या वळणावर नेऊन ठेवणार आहे, हे जाणून घेण्यासाठी हा भविष्यवाणीच्या शेवटपर्यंत प्रत्येक शब्दाकडे लक्ष देणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे. कुंभ राशीच्या मंडळीनं, या दिवसापासून पहाटेपासूनच तुम्हाला एक विलक्षण आणि अकल्पनीय चैतन्य जाणू लागेल. जणू काही विश्वातील सर्व सकर्मक शक्ती तुमच्याकडे मार्ग तयार करत आहे. गेल्या 11 वर्षापासून जे काम तुमच्या हातून निसटत होतं, किंवा जे भाग्य तुम्हाला सातत्याने हुलकावणी देत होतं, त्या सर्व गोष्टी आता एका क्षणात बदलणार. भगवान भोलेनाथाची विशेष कृपा केवळ तुमच्यावरच नाही, तर संपूर्ण कुटुंबावर बरसेल. या दिवशी घडणारी प्रत्येक घटना तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन जाण्यासाठी एक पायरी म्हणून काम करेल. फक्त तुम्हाला देवी संकेतांना ओळखण्याची गरज आहे. कुंभ राशीच्या मंडळीनं, ही गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी फक्त एक सण नसून एक महापरिवर्तन आहे. गुरुपौर्णिमेनंतर होणारे हे ग्रह बदल तुमच्या कुंडलीत राजयोग निर्माण करत आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती, मान सन्मान किंवा कौटुंबिक सुख एकाच वेळी उंच होणार आहे. लक्षात ठेवा, हे नशीब अचानक चमकणार असल्यामुळे गोंधळून जाऊ नका, कारण तुमच्या आयुष्यात येणारी ही मोठी क्रांती तुम्हाला भविष्यात कोणत्या दिशेला नेणार आणि या गुरुपौर्णिमेनंतर नेमकी कोणती 3 गुप्ते उघड होणार, हे जाणून घेणं आता भविष्यवाणीचा पुढचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे.
त्यामुळे कुंभराशीच्या मंडळींनो, येणारा काळ केवळ तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी नाही, तर तुमच्या संपूर्ण घरासाठी एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या कुटुंबात एका पाठोपाठ एक अशा 3 मोठ्या आणि भयंकर आनंदाच्या बातम्या येऊन धडकणार आहेत, ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहिली होती. या बातम्या इतक्या धोकादायक आणि सुखद असतील की तुमच्या नातलगांना, मंडळीनं, तुमच्या भावकीतल्या लोकांना आणि शेजाऱ्यांनाही याचा हेवा वाटू लागेल. ते विचारतील, असं अचानक कसं घडलं? पण हा चमत्कारी यश भोलेनाथाच्या आशीर्वादाचा परिपाक आहे. तुम्हाला माहिती असेल की कुंभराशीच्या मंडळीनं, पहिली आनंदाची बातमी तुमच्या घराच्या आर्थिक स्थितीशी संबंधित असेल. जिथे अडकलेले धन अचानक तुमच्या हाती येईल, ज्यामुळे घराचे ऋण व कर्जाचा डोंगर पूर्णपणे नष्ट होईल. दुसरी आनंदाची बातमी तुमच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीशी किंवा तुमच्या करिअरमध्ये एका मोठ्या यशाशी निगडीत असेल, ज्यामुळे तुमचं मान समाजात उंचवेल. आणि तिसरी मंडळीनो, सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे तुमच्या घरातील प्रदीर्घ काळापासून चाललेला वादाचा किंवा तणावाचा अंत होणारी असेल. अचानक घरातील वातावरण इतके प्रसन्न होईल की जणू काही साक्षात लक्ष्मी आणि महादेवची कृपा या गुरुपौर्णिमेनंतर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर आली आहे. मंडळीनो, ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणं का गरजेचं आहे हे तुम्हाला आता समजेलच. मंडळीनो, कुंभराशीच्या मंडळीनो, या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी तुमच्या करिअरच्या कुंडलीत एक असा 0 ते शिखर योग तयार होत आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या अनेक वर्षापासून नोकरी किंवा व्यवसायात तुम्ही ज्या आव्हानाचा डोंगर सुचत होतात, ती सर्व संकटे एका दिवशी मातीमोल होणार आहेत. तुमच्या राशीत धनलक्ष्मीच्या असे काही गुप्त रेषा उघडणार आहेत, ज्याचे अडकलेले मोठे पेमेंट किंवा तुमचे जुने देणे अचानक परत मिळतील. हे पैसे तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन गुंतवणुकीसाठी एक मजबूत आधार देतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पुन्हा कधीही खाली येणार नाही. कुंभराशीच्या मंडळींनो, केवळ आर्थिक नफाच नव्हे, तर तुमच्या विदेशवारीची किंवा लांबच्या प्रवासाची दरवाजे या दिवशी उघडणार आहेत. जर तुम्ही परदेशात नोकरीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल, तर या गुरुपौर्णिमेनंतर तुम्हाला एक अशी संधी मिळणार आहे, जी तुमच्या आयुष्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. नोकरी करण्यासाठी तर हा दिवस एखाद्या वरदानासारखा आहे. तुमच्या वरिष्ठाकडून केवळ तुमची प्रशंसाच होणार नाही, तर प्रमोशन किंवा पगारवाढीचा असा काही धमाका होईल, ज्यामुळे तुमचे सहकारी धक्क होतील. हा काळ तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देणारा एक अत्यंत दुर्मिळ क्षण आहे. कुंभराशीच्या मंडळीनं, हा येणारा काळ केवळ तुमच्या खिशासाठीच नाही, तर तुमच्या काळजासाठी एक अद्भुत भेट घेऊन येत आहे. गुरुपौर्णिमेचा हा मांगल्य काळ तुमच्या प्रेम जीवनात अशा काही भावनेची लाट घेऊन येईल, मंडळीनं, ज्याने जुन्या जखमा भरून निघतील. जर तुमच्या नात्यात गेल्या काही काळापासून दुरावा आला असेल किंवा कोणाच्या हस्तक्षेपामुळे वाद होत असतील, तर या दिवशी सर्व नकर्मतेचा अंत होईल. भगवान भोलेनाथाच्या कृपेने तुमच्या प्रेमसंबंधात पुन्हा एकदा तो ताजेपणा, ओलावा निर्माण होईल, ज्याने तुमचं आयुष्य स्वर्ग सुखासारखं वाटू लागेल. ही केवळ एक साधी भेट नसेल, तर तुमच्या भविष्यातील शुभ परिवर्तनाचा एक संकेत असेल. कुंभराशीच्या मंडळींनो, जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी या गुरुपौर्णिमेनंतर स्वर्गातून काही सुवर्ण प्रस्ताव खाली उतरणार आहेत. लग्नाच्या वाटीघाटीत मंडळींनो, जे अडथळे किंवा कौटुंबिक विरोध येत होतात, ते आता अचानक दूर होतील. एखाद्या मांगल्य कार्यात किंवा कौटुंबिक सोहळ्यात तुम्हाला तुमचा असा जोडीदार भेटू शकतो, जो तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देईल. हा केवळ योगायोग नसेल, तर नियतीने आधीच लिहिलेली ती गाठ असेल, जी आकारात घट्ट होणार आहे. इतकेच नाही, तर ज्या दाम्पत्यांना संतान प्राप्तीची ओढ लागले, त्यांच्यासाठी ही गुड न्यूज मिळण्याचा एक अत्यंत शुभ काळ आहे. गुरुपौर्णिमेच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर घटना घडणार आहेत कुंभराशीच्या मंडळीनं. परंतु लक्षात ठेवा, करिअर आणि प्रेम या दोन्ही आघाड्यावर यशाचे हे शिखर गाठत असताना तुमच्या अहंकाराला युगो दूर ठेवणं आवश्यक आहे. यशाच्या गर्दीत तुमच्या भोवती असलेले छुपे शत्रू अधिक सक्रिय होऊ शकतात. त्यामुळे तुमचे पुढचे पाऊल उचलताना पूर्ण विचार करून निर्णय घ्या. या गुरुपौर्णिमेच्या नंतर जर तुम्ही तुमच्या कामाच्या नियोजनात आणि नात्याच्या जपणुकीत एक विशिष्ट गोपनीयता व संयम पाळला, तरच तुम्हाला यश दीर्घकाळ टिकवता येईल. या यशाच्या मागे लपलेले हे रहस्य काय आहे, ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा कितीही पटीने पुढे जाणार आहात, हे समजून घेण्यासाठी या भविष्यवाणीचा शेवटचा भाग पाहणं तुमच्यासाठी आता अनिवार्य झाले आहे. कुंभराशीच्या मंडळीनं, जर तुमच्या आयुष्यात गरिबी, दारिद्र्य किंवा सततची इडापिडा पाठ सोडत नसेल, तर या गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर एक अमोघ धार्मिक उपाय अवश्य करा. गुरुपौर्णिमेनंतर सकाळी एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी भरून घ्या. त्यात थोडे
उपाय सांगणारच आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मंडळीनो. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तर पहा मंडळीनो, सकाळी एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी भरून घ्या. त्यात काळे तीळ आणि 1 रुपयाचं नाणं टाका. हा कलश भगवान भोलेनाथाच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर हे तीर्थ संपूर्ण घरात शिंपडा आणि उरलेले पाणी एखाद्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य मुळापासून उपटून टाकेल आणि साक्षात महादेव तुमच्या घराचे रक्षण करतील. कुंभ राशीच्या मंडळींनो, श्रद्धा आणि विश्वासाने केलेला हा एक छोटासा उपाय बदल तुमच्या जीवनातील दुःखाचे डोंगर फोडून सुखाचा मार्ग मोकळा करेल. जर तुम्हाला मनापासून वाटतच असेल की महाबली हनुमानांची तुमची सर्व संकटे दूर करावीत आणि तुमच्या गरिबीचे रूपांतर श्रीमंती व्हावी, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय नक्की लिहा. कारण तुमची एक कमेंट तुमच्यावरील संकटाचं निवारण करण्यासाठी बजरंग बलींना आणि महादेवांना साथ घालेल. मंडळीनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या भक्तीच्या प्रवासात सामील व्हा. कारण ज्यांच्या पाठीशी हनुमानाचे आहेत किंवा महादेव आहेत त्यांचं नशीब चमकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर मंडळीनं, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हो, तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. तर मंडळीनं, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना